जगातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। फर्स्ट स्टेप। इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन सोहळा 2026 मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमासाठी बोंडवे पाटील पब्लिक स्कूल बजाजनगर वाळूजचे संस्थापक माननीय हनुमान बोंडवे साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी त्यांचे शाळेच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले। तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय दीपक बडे, पंचायत समिती सदस्य माननीय दीपक सदावर्ते, ग्रामपंचायत सदस्य माननीय जावेद सय्यद, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ जाधव, उपसरपंच भीमराव कीर्तिकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष लोखंडे, आसेगावचे सरपंच प्रभू बागुल, रिपाईचे जिल्हाध्यक्ष विजय दिवेकर यांचेही शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले। यावेळी संस्थापक अध्यक्ष माननीय उत्तम अंभोरे आणि मुख्याध्यापिका सौ ललिता अंभोरे यांच्यासह शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान आसेगावचे प्रभू बागुल, गणेश थोरात आणि विजय दिवेकर यांच्या हस्ते शाळेचे शिक्षक अंभोरे सर यांचा सत्कार करण्यात आला। तसेच अंभोरे सर यांच्या हस्ते सचिन साखरे यांचे स्वागत करण्यात आले। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सुंदर नृत्य सादर केले। तसेच विविध विद्यार्थ्यांनी क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषेत सहभागी होत त्यांच्या कार्याचे अनुकरण केले। विद्यार्थ्यांच्या या देशभक्तीपर सादरीकरणामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले। या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही नवचैतन्य आणि ऊर्जा निर्माण झाली। मोठ्या संख्येने नागरिक आणि पालक उपस्थित राहिल्याने स्वातंत्र्य दिन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्का संघटिका संघर्ष करा आणि सोल खुलू नका। वंदे भारत। थैंक यू। हेलो एवरीवन, माय नेम इज ताना फुले। आई एम डेटअप एज परचिन सर पॉलिसी की तमन्ना आप हमारे जिनमें इतना जोर कितना बाजे ताकि ठिकाणी पाहिला फर्स्ट टिप्स इंग्लिश स्कूलच्या या ठिकाणी आपण 15 ऑगस्टच्या निमित्ताने आलो होतो, तर काय सांगा? सर्वप्रथम आज या फर्स्ट स्टेप इंग्लिश स्कूलच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी मी माझ्या बडे परिवाराच्या वतीने उपस्थित आम्हा सर्व अतिथींच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या उपस्थितांना सर्वांना देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आणि अगदी या ठिकाणी नर्सरी प्री प्रायमरीच्या मुलांनी सुंदर असा उत्तम डान्स आणि सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी केला। त्यातनं देशसेवा आणि देशाबद्दलचं प्रेम हे त्यांच्या या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमातून त्यांनी दाखवून दिलं।
खऱ्या अर्थानं त्यांचं मी मनपूर्वक कौतुक करतो, अगदी मनापासून कौतुक करतो की अंबोरे सर आणि अंबोरे मॅम यांच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात रांजणगाव शेणकुंजी या परिसरामध्ये एक सुंदर अशी इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून झाली आणि त्यांच्या या स्कूलमध्ये खरोखर चांगले विद्यार्थी घडताना दिसत आहेत. अजून येणाऱ्या त्यांच्या भविष्यातील कालखंडामध्ये या फर्स्ट स्टेप इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून चांगल्यात चांगले विद्यार्थी घडावे, या देशाचा सक्षम नागरिक घडावे, अशा त्यांना मी सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो. खरं म्हणजे आज संपूर्ण देशामध्ये आपला हा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने दरवर्षी होत असतो आणि शाळामध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो. आज या ठिकाणी येऊन जरी शाळेचं पहिलं वर्ष असलं तरी सुद्धा पालकामध्ये, मुलामध्ये, शिक्षकामध्ये, संचालकामध्ये जो उत्साह या ठिकाणी दिसला तो अगदी वाखाणण्यासारखा आहे आणि या शाळेची खूप मोठी प्रगती होऊन या शाळेच्या माध्यमातून देशभक्ती असणारे विद्यार्थी घडावेत आणि त्याचं पुण्य अंबोरे सरांना मिळावं असं मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या प्रसंगी सर्व भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आमचा या स्वातंत्र्य दिन चिरायू हो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. स्टेजचे संचालक अंबोरे सर काय सांगाल? सांगण्यासारखं खूप काय आहे. स्वतःसाठी फार जगलो, खूप मोठी मोठी पदं भूषवली, सगळ्या गोष्टी भोगल्या, गाडी घोडी बंगला सगळ्या गोष्टीचा आपण हे केला. पण कधी कधी असं जाणवतं की साला आपण स्वतःसाठी फार जगलो, आपण समाजाचंही काही देणं लागतो, देशाचंही काही देणं लागतो. त्या अनुषंगाने मी ज्यांच्या सहवासात आलेलो आहे, माननीय भोंडे साहेब झाले, तानवणे साहेब झाले, कुठेतरी वाटायचं यांच्यासारखी देशसेवा करण्याची संधी आपण शोधून काढावी आणि अनायासे स्वतःची इमारत असल्यामुळं कुठेतरी माझ्या मनामध्ये नेहमीच असं राहायचं की या इमारतीमध्ये आपण शाळा सुरू करावी आणि तो मुहूर्त यावर्षी लागला. कुठेतरी आपण समाजासाठी काहीतरी चांगलं करावं, कुठलीही जास्त फीज न आकारता काही लोकांना मोफत शिक्षण देऊन जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना कुठेतरी चालना देऊन आपण आपलं देशाप्रती असलेलं ऋण, समाजाप्रती असलेलं ऋण फेडू शकतो अशी भावना जागृत झाल्यामुळं मी आज हा प्रकल्प इथं सुरू केलेला आहे. माझ्यासोबत माझा परिवार, माझी पत्नी या सर्वांचं मला सहकार्य लाभलेलं आहे आणि आज आपण बघतात या राजकीय नेत्यांनी पण येऊन माझा इथं उत्साह दुग्गणित केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच माझ्या समाज कार्याला फार मोठी या निमित्ताने संधी मिळणार आहे आणि मी त्या देशासाठी करून दाखवणार आहे. तो एक प्रयत्न मी आज इथं सुरू केलेला आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.